राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि याच मुद्द्यावरती आज थेट अधिवेशनामध्ये चर्चा झाली आहे। राज्यामध्ये 14,80,000 भटकी कुत्री असल्याची माहिती उदय सामंत यांनी अधिवेशनाच्या दरम्यान दिली। तर सुप्रीम कोर्टाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राहुल नार्वेकर यांनी दिल्या। 15 दिवसामध्ये 93 लोकांवर या कुत्र्यांनी हल्ला केला। अलीकडच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय, रस्त्यावरती आता कुत्र्याची दहशत आहे। माझा प्रश्न असा अध्यक्ष महाराज, तातडीनं वार लेवलवर या सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी केला जाईल? संपूर्ण ज्यावेळी श्वानांची संख्या तपासली गेली ती जवळजवळ 14,80,000 श्वान हे भटके श्वान महाराष्ट्रामध्ये आहेत। विविध 14,80,000 आणि त्यातले 94,000 हे मुंबई शहरामध्ये आहेत। अशा पद्धतीचा आकडा हा सर्वेनंतर लक्षात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, याला जे श्वानांच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन तंतोतंत करण्याचे निर्देश हे सगळ्या यंत्रणेला दिले जातील। भटक्या कुत्र्यांना सामान्य नागरिकांना हानी होण्याच्या परिस्थितीत प्रायोरिटी दिली गेलेली नाही आहे। पहिली प्रायोरिटी स्थानिक जे रहिवासी आहेत तिकडचे त्यांची सुरक्षा, आणि त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टच्या निकालाचं संपूर्ण वाचन करावं। त्यात काय सांगितलंय, काय आदेश दिले आहेत ह्याचं पूर्ण आपण वाचन करावं।